सगळी चांगला माल आहे दिसली काय एक दाणी घातली निघाले बाजारात तुम्ही काय उलट पाडलाय आता घेऊ काय किती दिसली काय काटवणी भरा माझ्यावर पडा तिथं घोट द्यायला आलोय का मी? आता तुला बाजला असता पण माझ्या किती वरून काढची
तुझा घोट प्यायला आलं का म्हातारे मी तर काय का म्हातारे एवढ्या सगळ्या पोरी घेऊन कुठे निघालीस? तू अंधारा जायस का काय मागच्याच पोरींच्या डोक्यावर त्या तिकडून आम्ही आलो मात घेऊन म्हणजे माठ घेऊन तुम्ही कुठे जाणार? आम्ही निघालो खानापूरला. खानापूर? आता कुठे घेऊन निघाला? पत्रिकेच्या वादाला. म्हणजे तुम्ही मथुरेला निघालाय? तुम्ही माझा हुकूम घेतला? तू हुकूम द्यायला कोण आहे? कोण हुकूम द्यायला तू कोण? अजून एक नवरा करून दे म्हणजे माझा एक उमरा पाडेल. ए म्हातारे म्हणजे तुला काय वाटतं मी या ठिकाणी एकटा आलोय? तुम्ही मगापासून माझी टिंगल करताय. एकट्याच आहे तर कुठं माणसं आहे तुझ्याकडे? म्हातारे माझी माणसं दिसत नसली तरी आहेत 9 लक्ष भोपाळ आणि 56 कोटी यादव माझ्या बरोबर आहेत. तुला आमच्या पुढे काय कमी वाटलं का रे? किती पुढे गेली? 16 क्षेत्र 108 किलोमीटर पुढे. 108. 108. अगं पण त्यांचा काय उपयोग? काय? माझे गोपाळगडी काय साधीच नाहीत, लढाऊ आहेत लढाऊ. आमच्या पुढे तुला काय कमी वाटलं? हं? आमच्या पुढे कसे? कशा? पडाव. कुठं पाडती पुरी? आमच्या पुढे सुद्धा लढाव आहे. अगं काय लढाऊ असून उपयोग? अगं माझ्या गोपाळगड्यांच्याकडे भाले आणि बर्चे आहेत. पाणी बच्चे. हा. ठेव दाखवून. दाखवून द्या आमच्या पुरींच्याकडे काही साधी शस्त्र आहेत का? आमच्या पुरींच्याकडे ढाली. ढाली. अगं वर असा हात कर. काळ्या भिन्न ढाली. अगं म्हणजे त्यांच्याकडे ढाली आणि तुझ्याकडे गं? माझ्याकडे नुसती तोफ आहे. तो मार माझ्या टाळून आपण. अरे काय तुमच्या ढाली करणार आहे? तुझं काय करणार बाहेर? अगं माझ्या गोपाळगड्यांनी एक भाला जर असा फेकून मारला पुरींच्या ढालीच्या अशा चिंध्या करीन. नको लय मोठेपणा सांग. मला सांग तू पहिला भाला मारशील, दुसरा भाला मारशील, पण तिसऱ्या भाल्याला दोघांना वाकडा करून पडशील. एवढा तुमच्या ढाली जोर आहे. अगं म्हातारे माझ्या गोपाळगड्यांना लढायचा अनुभव आहे. तुम्हाला आहे? लय अनुभव बाबा लढायचा. काय लढाया करून करून उचालले मी तर. तू चांगली लढाया करून म्हातारे आमची लढाई किती मोठी. कुरुक्षेत्रावर मोठ्या पटांगणामध्ये आम्ही लढाया करतो. आम्ही पटांगणात नाही. बर इकडून ऊस इकडून येडी बाबळ नदी नदी अंदरून शत्रू अंगावर अंगाव आले ते असतील मुली त्यांना सवय नसेल. मी नाही भेटे मग गेले पुढे धावून म्हणजे त्यांच्या अंगावर गेलीस. आव्हान केलं ना आव्हान. आव्हान केलंस कसं? अरे या ए म्हातारे अगं तू आव्हान करते का? शत्रू मोलावती जवळ शत्रू अंगावरून कापायचा. बर पण मी डोक्यात आलो काय पहिल्यांदा मी मागचे 50 मोकळे केले. लढाई करून आणि बाकीचे 150 काय? 150 माझा तुमडा पाडला. शेवटी कुप्ती घेऊन घरी. म्हातारे आणि ह्या बाकीच्या मुली का? त्यांनी घर गाठलं का ना? गेले त्या गुप्ती बघून बरं. मी गुप्ती घेऊन घरी आणली. हे घरला दर्गा गुप्ती धुणार दोना रक्तानं भरली. म्हातारे तुम्हाला सुद्धा लढायचा अनुभव आहे. हे बाबा अनुभव नाही नाही बंद करी. कशाला? लढाई करा. नाही नको मरची लढाई नको. मरशील तू मरशील. कशाला मरीन? नाही ना वाढ झाल्यावर कशाला वार होतोय माझ्या? अगं म्हातारे तुम्हाला ओळखलंस का? नाही ना. नाही ओळखलंस? मी तुला माझं नाव सांगतो. श्रीकृष्ण वसुदेव यादव. यादव म्हणजे लालू प्रसाद यादव तो सुरू भाऊ. लालू कुठला काढला? सारा बदला करणार केस पिकल्याला. अगं कोण आहे म्हातारे? गोकुळात राज्य करणारा नंद राजा. त्या नंद राजाला 2 मुलं, थोरला बळी आणि धाकटा तो श्रीकृष्ण. आज साक्षात तुमच्या समोर उभा आहे. दर्शन घ्या. कोण आहे? का? दर्शन घे. आवड करतोय मला. काल आपण कृष्ण बाईला कसा होता? अगं हे अलंकार आता ह्या युगामध्ये मी वापरू शकत नाही. तुला माहित नाही. याला माझ्याकडे कसं द्यायला मागं पृथ्वी लागते. कुत्री. काय बरोबर आहे म्हातारे. आता हे कलियुग चाललेलं आहे. द्वापार युगामध्ये मी सगळे अलंकार वापरत होतो. म्हणजे म्हातारे मी तुला थोडक्या शब्दात माझी ओळख सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदनं श्रीकृष्ण वंदे
का आता किती आतमध्ये तुला काय माहिती म्हातारे मी एकटीच झोप म्हातारे मी तुम्हाला थांबा थांबा का म्हणतो तिसरी मुलगी
म्हणजे हाच तुझं नाव भरभरावणा. बर हो. चीनला गेले होते मी बर त्याच्याबरोबर कशासाठी युद्ध. बर युद्ध भारताचं चीनचं युद्ध झालं की मध्ये फळी ना तुम्ही बळी का तू मध्ये फळी त्या भिंतीवर उभी होती चीनच्या. म्हणजे दोन्ही बाजू शत्रूच्या ठिकाणी उभी होती इकडे पडायची हा ती चीन मध्ये पडली. पडली हो म्हणजे तिकडे पडली भिंतीला खाली. बर 2-4 चिनींनी मला चांगली चमकवली. कशाला गेली तू चीनला काय करणार तिकडे पडल्यावर काय सुट्टी घेतली ना पण चीन असलं कुणी असलं. बर म्हणजे ही गीतांजली गीतांजली कशी सण आली कशी सासवा झाली नाही बरोबर आहे म्हातारे अंजली स्वरांजली आणि गीतांजली बरोबर. ह्या तुझ्या 3 मुली बरोबर. म्हातारे तुझं नाव काय का मी रामदेव बाबाची पतंजली. पतंजली रामदेव बाबाची पतंजली तुझं नाव असतं का अगं काय पतंजली म्हणजे काय शेवटी तिकडेच गेले पतंजलीच्या कंपनीत. बर हे काय कसला नवरा केला. बर म्हणजे त्यांचे प्रॉडक्ट वगैरे व्यक्तिगत हा तू आणि म्हणजे काय लागा त्यांचं लय तू आणि पाणी मी का पतंजलीचं. बर लगेच तू काय थांबतोय. कुठं काय डोकं याचं डोकं नको दे. हा थांबणार. बर मग तुझ्याकडे विक्रीला औषध आहे लय औषध आहे माझ्याकडे. बर म्हातारे सकाळी त्याला औषध दिलं तुला वाचून. तुला बस हो लय हालत होता. बर गेले मार्केटकडे वर पतंजलीच्या. बर मार्केटने 2 गोळ्या मारणं खाल्ल्या. माग मागणं दिली अशी आहे तो खाईना. बर पण म्हातारे मला तुझे गोळ्या औषधे घ्यायची म्हणल्यानंतर कसं काय घ्यावं अरे युट्यूब आहे का तुझं युट्यूब. हा आहे ना वेबसाईट पण आहे ना. युट्यूबला तुझी वेबसाईट आहे म्हातारे काय बघ वेबसाईटचं नाव www.harbotghewascom. म्हातारे असली कुठं वेबसाईट असती का अगं त्या ठिकाणी गोळ्या भेटल्या पाहिजेत कॅप्सूल भेटल्या पाहिजेत अशी काय तरी वेबसाईट सांग गोळ्या आहेत की माझ्याकडे आता 2च आहे. 2 आहे 2च आहे त्याच्यामध्ये ते चोखायला. म्हातारे पित्ताच्या गोळ्या. विनंती सेवा कर म्हणजे माझा मार्ग मोकळा करून ही घेतो. विनंती करते. चल. Thank you.
तर बायको त्याची कधी कुणाला नाही म्हटली नाही. नाही म्हणले कशाला नाही म्हणले चहा पाणी प्या चहा प्या. अरे मग पाहुणचाराचं नाव घे ना. मला म्हणजे भाऊजी तुम्ही लेट खात नाही काही करा पण थोडंसं करूनच जा. करूनच काय चहा पाणी जेवण वगैरे. जेवणाचं नाव घे ना. आता तुला 2 मुलं असल्यामुळं तुझ्या बायकोच्या हाताला काही स्वयंपाक लावला नाही. मला म्हणजे भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्यासाठी म्हणजे मी त्याला स्वयंपाक बनवते. तुझी बायको किती मध्ये गेली आता तुझ्या घरात मोठा एडिटिंग चालू वर सिलिंग फॅन चालू त्या घरात हळूहळू लागून गेली मला झोप. तुझ्या बायकोचा स्वयंपाक आटपला तुझी बायको पळ झाली आणि हाणून उठवली. आणि असं जागा केलं रे. अरे मग आज हाणून उठवलं मला काल झाली मी तुझं कसा कसा उठलो तू बसलोच नाही करायला. जेवण जेवण जेवणाचं नाव घे ना. अरे का पापी काय अरे काय बातमी तू बोलतो म्हणजे पदार्थ काय माहिती का एक चपाती शापूची भाजी 2 लाडू. लाडू आता मला तुला भेटायची घाई झाली त्या गडबडीत 2 लाडू दाबले दाबून खाल्ले. दाबून खाल्ले मग दाबले काय तुला तर माझ्या राजाने सांगितले बघ तू काय शापूची भाजी खाऊ नको. काय सांगू तुला ती शापूची भाजी खाल्ली बाजूला ती चपाती तर उठून दिलाय का आपण जमलो दोघं जण आपल्या छाना विचार म्हणतो ते पाहिजे बरोबर दीपक नागवेला थांबतो म्हणून दीपक नमस्कार काय बरं चाललंय ना. काय विषय चाललाय. अरे गावची यात्रा जवळ आली काय तर नियोजन का. अरे गावची यात्रा जवळ आली म्हणजे आमच्या दोघांच्या माझ्याकडे पैसा आहे का. मग ज्याच्या खिशात पैसा त्याचा ताण आहे. काय बरोबर आपण दोघं तिकडे जरा भुके भांगाले आपल्यामध्ये पैसेवाला माणूस पाहिजे. वसंतराव नांदवळकर अरे आल्या आपले येते पण आल्या ना. राम राम वसंतराव. काय विषय इथली मित्र मंडळी यात्रेचं निवेदन करा.
म्हटल्यानंतर आम्ही म्हातारी माणसाला मध्यस्थी भाग घेणार नाही. तुम्ही तरुणांनीच यात्रा पार पाडायची. अहो आमचे दिवस संपले. आता तुम्ही अधिकारावर यायचं. तुम्हाला अनुभव नाही. यात्रेचा अनुभव पाहिजे. आता मी प्रत्येकाला कामं वाटून देतो. त्या पद्धतीने कामं पार पाडा. हा तुमच्याकडे काम देवाची पालखी छबील ते करतो मी एक नंबर. देवाचा लय नाव काय मागच्या वर्षी पालखी नाचावली अजून देव गावलं नाही. दावून पालखी यानं गटरात वाटली. त्या गटरात शिरकान शोधित होता. देव गावतेत का? देव गावलंच नाही. काय गावलं? डुकराची पिलं गावली. चाकण घालून फिरत होता गावात मग मुक येत. याला काय देवाची पालखी काढा. व्यवस्थित देवाची पालखी काढा. तुमच्याकडे का ढोल लेझिम ढोलाला येत त्यांनी ढोल चक्राला बांधला. फोडणारच वाजवून नाही ढोसलून. हे काय डोंगराचं वाजवतो पानं फोडतो ह्यो. एक काम करा यांच्या ढोलाला पत्रा वेल्डिंग करा. यांचा हात तुटू द्या. हे बळेले पानं फोडतात. व्यवस्थित ढोल वाजवा. तुमच्याकडे काम कुस्त्यांचा आखाडा. एक नंबर आखाडा मला काय पंचकृषी गावाचं नाव वाढवायचं का? काय झालं? त्याला काय पुस्तकं पुसायला तुम्ही शांत व्हा, मी सांगतो. तुम्हाला नंतर तुम्हाला तर काय म्हणावं. अहो यांचं घरात म्हणजे आपल्या गावातलं एक नंबरचं पांडुरंग घराणं. पांडुगुळ. हे पांडुगुळ आहेत काय? काय तुम्ही खावा, मी सांगतो. हे पांडुगुळ आहेत का? त्यांची वड्या वगैरे चालवलं ते 11 महिन्याची पहिला सौरभ्याने टाकले ह्यांना. काय बोलताय ते? वसंतराव तुम्ही एकदाच बांधून म्हणला तुम्ही फक्त एक म्हणायला का? अहो यांचं घरात म्हणजे पैलवान घरात. यांचे आजोबा वडील एक नंबर पैलवान. आयुष्यात यांच्या बापानं पैलवान कधी पाडला नाही. असा लोकांनी घेऊनच पडायचं. त्याचा गावच विचित्र. त्यांच्या बापानं पैलवानाचा लोकांनी घेतला आणि आखाड्यात भुई धरली. नक्या बाजूला उठतच नव्हतं. आखाडात पुढे गेल्या उठायचं. आणि यांची शेवटची कुस्ती काय कुस्ती मारली. अहो पंजाबचा पैलवान आखाड्याचा यांच्यावर दोघांची खडवत चालली. कुणीच कुणाला ऐकायचं. शेवटी त्या पैलवानांना डावात खाली घातलं आणि घालून डाव केला. ते त्याच्या अंगात चावलं. गावात ते पैलवान पळालं ते गावलंच नाही. आणि यांची बी कुस्ती सुटली. काय डाव आता राहिलं महत्वाचं काम म्हणजे वर्ग. तुम्ही सगळ्यांनी मिळून गावाची काढायची. नाव घ्या ना. टाका नावाचं काढायचं. काढायचं म्हणजे वर्गणीच काढायचं. दुसरं काय करता? कोण तुम्हाला हात लावला? वर्गणी पैसे. दादाला पानं घेऊन जा. पैशी पानं. त्यांना वेगळंच वाटते. त्यांना वाटतंय की नाही पैशी पानं घेऊन जा. नाव माना आकडा टाका. टोटल मारा. गावाला हिशोब देता आला पाहिजे. काळे पाडे पिवळा. वेगवेगळा हिशोब द्या. आणि जो वर्गणी देणार नाही खांबाला बांधायचा. हिसकायची. खिशातून वर्गणी जबरदस्ती. आपल्या गावच्या कोणत्या खंडेर आहे. खंडेरायाच्या मंदिरामध्ये जाऊ. त्या ठिकाणी देवाचं पूजन करू. गावची मिटिंग घेऊ. सर्वांच्या विचारानं काय करायचं ठरवून शुभ कार्याला नारळ फुलांनी सुरुवात.
18 जणी सरकारतर्फे तुम्हाला काय पुरस्कार वगैरे मिळालाय? पुरस्कार हल्ली सरकार पुरस्कार देते. नाही देत पाहिजे. कमी जमिनीत जास्त उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्याला सरकार पुरस्कार देते. मग तुम्ही तर एवढी जमात वाढवून ठेवली. अरे काय तुला बाहेर अरे काय म्हणते जमात वाढवून ठेवली. जमात वाढून ठेवली म्हणते. नाही असं नसतं बोलायचं. नसते बोलतो कसं बोलता आई तुम्ही खत कुठलं वापरलं? खत कुठलं? युरिया वापरली होती. तुला काय करायचंय? हा मी फवारणी केली आहे. अरे फवारणीचं. अरे पिकांचं नाही चाललं. आम्ही प्रगतशील शेतकरी, आम्हाला काय शेतीशिवाय येणार आहे? अरे शेतकऱ्यांना सदन शेतकरी हा पुरस्कार मिळतो. बाईला कुठला पुरस्कार देतो? काहीतरी बोलू नको. बाई आम्हाला असं कळलं तुमच्या पोरीची लग्न करायची. बर भेटले नाही. बाई तुम्ही आम्हाला ओळखलं नसेल. बाई आम्ही सुद्धा या ठिकाणी मुली बघायसाठी झालो. नाही बाई तुमच्या मुली सुंदर आहेत आम्ही बघितल्यात पण आम्हाला अजून मुली बघायच्या. पण बाई सगळ्यात मोठा मी आहे. माझ्यासाठी पोरग्या अशी दाखवा. आणि बाई कमी समजू नका बरं कमी समजू नका. अहो लय पैसा आहे पक्कड. बाईला खोटं वाटतं. तुम्ही त्याच्या उत्तराला जाणार ना पोरग सर्व्हिसला. सर्व्हिसला तुम्ही काहीतरी बोलला का आमच्या तोंडावर? काय बोलतोस तिला? अरे मला तू खायला घरी पैसे नाही आणि बाईला सांगतो सर्व्हिसला. त्या बाईला काय माहिती तू खाते कशा खाते? मी एक काम कर बाईला सांगितलं ना सर्व्हिसला का बाईला अशी सर्व्हिस सांग बाईनं पुरीचा हात माझ्या हातात दिला पाहिजे. बाळाचं घेऊन येते. हा, सांग, सांग. बाई तुम्ही आमच्या गावात एसटी आला हा, स्टँडवर उतारला. उतारला. येताना तुम्हाला बाहेर अशी मोठी कमान दिसली. कमान दिसलं बाई. लगेच कमानीत आतमध्ये एंट्री करायची. आतमध्ये यायचं. उजव्या साईडला बघितलं हा. फार मोठी बँक आहे. बँक. स्टेट बँक ऑफ इंडिया. हा. तिथं नाही जायचं. ना. तिथनं लेफ्ट टर्न मारायचं. Left turn. बाई पुढे गेलं की मोठं किराणा मालाचं दुकान हा, आहे. दुकान आहे बाई दुकान. बाईच्या कुशीतली माणसं तिथं आवा लय गल्ला तिथं मला ना. नो न- नट कमी किराणा माल दुकान. नाही ना तिथं मला तिथलं बाई किराणा मालाचं गावात जायचं बाहेर. बाहेर काय मोठी कंपनी कंपनी गाड्यांचे पार्ट वगैरे बनतात. काय करायचं आणि त्या कंपनीच्या बाहेरच्या बाजूला असं लोखंडी गेट आहे मोठं. येते बाई लय मोठं गेट. आणि त्या गेटच्या बाजूला एक टपरी बघा चहाची. हे ते जे आहे ना टपरी ती किरकोळ. तिथं असतो हात बचत घ्या. मी तर कसं वाटतं पैसे. मला वाटलं कारखान्याचा डायरेक्टर सांगशील. पैशाचा कारखाना आहे तुझा तोच. तू व्हायचं काय सांगते ना तिला. मला म्हणता येते कसं ते कसं पैसा धुण्यात येणार ना. वॉशिंग वॉशिंग करून बाई वॉशिंग करायला माझ्याकडे माणसं असतात. बरं माझं सोडा किरकोळ. मी किरकोळ माणूस आहे. माझ्याकडे काय लक्ष देऊ नका. याला ओळखलं बाई तोंडाचं डुकर झालं असलं ना गाय येते गाय गातो. बाई हागायला लागला तर इतका सुंदर हागतो का नाही बघा. काय सांगतो बाईला काय? मग गाय काय म्हणून सांगितलं. हा गायाला लागला तर हा खायला लागला तर मग खायला लागला तर. लागतंय का? ज्याला लग्न ठरवायचंय गप ना. कमीत कमी कपडे तरी काय तरी म्हणाले आपला तुम्ही काय? कमीत कमी कपडे तरी नवीन घालून यायची. नवीन नाही आजकाल शांत बस. बाई लय मोठा गाय. पुणे मुंबई नगर नाशिक बीड औरंगाबाद वाई सातारा परभणी जालना विदर्भ मराठवाडा खानदेश हो लय मोठे मोठे ठिकाणी कार्यक्रम होतात. कालच पुण्यात कार्यक्रम झाला स्वारगेटला. मग मंत्री स्वतः बक्षीस द्यायला आले होते. अख्खं स्वारगेटचं बस स्टॉप याच्या नाव केले. स्वारगेटचं बस स्टॉप. आणि काय म्हणले मंत्री माहिती का? बाळ सतीश बस स्टॉप वर जा आणि भीक मागून खा. भिकारी मला काय आम्ही काय आता नाही एवढी भीक मागायला होय रे. नाही ओ बाई त्याला भिकारी समजू नका. भिकारी येऊ भिकारी होय तो. हो पोटात भांडण गोळा करतो. काय ताई अहो आम्ही लय मोठे आसामी आहोत. तर तुम्ही एक काम करा. आता सगळ्यात थोरला मीच आहे. माझ्यासाठी एखादी सुंदर पोरगी दाखवा. अहो घराण्यात शोभली पाहिजे बाई. हा पण नाव चांगलं पाहिजे. हा वहिनी यांची वहिनी वासंती.
लाईट गेली का काय? नाही मग तुला जेवण करत असते. आयो ओ बाई काय म्हणताय? अहो पोरगी दोन नंबर दिला अहो, तुला जेवण करत असते. अहो ही असली पोरगी मला नको बाबा ओ बाई काय झालं? माझं एक तर रस्त्याकडला घर आहे तुमचं का? माझ्या घरात पेपरवाला येतो पेपरवाला, दूधवाला येतो दूधवाला. आता दूध घेता 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 घेता. जर ह्या पोरीनं सुरू केलं काय हो? भाऊजी भाऊजी. या दूध म्हणजे आला भाऊजी घरात केलं उद्घाटन म्हणजे बाळपणाचा खर्च माझ्या येईल पैसे वाचतील ना? नको बाई लाचाळू लय लाचाळू होईल. तू असं दे की र मला ते असू द्या म्हणजे. ती असू दे हा तीच वहिनी कर तुझ्या घरी माझंच दूध आहे. माझं लका तू दुसऱ्यांच्या बायकाच सोडू नको हराम खोरा बाई तुम्हाला म्हणलं होतं का हो, बरोबर आहे तुमचं. त्या पुण्यात माणसं घरात आता कुणाचं लग्न करायचंय? माझं लग्न कॅन्सल लग्न का? आता दीपक साठी एखादी मुलगी बघा हा केलं अय्या, तुमचं लग्न करायचंय? मग मला इथं काय पेटवा आणलंय पोरगी जरा चांगली बोलव. अहो, चांगलीच बोलत तुम्ही. पंचकृषीत माझं नाव आहे. तुमचं? घरोघरी पत्रिका जाणार आहे. बरं. हा. पोरगीचं नाव असं पाहिजे कसं? नाव बघून पब्लिक बोला झालं पाहिजे अहो, तसंच नाव आहे ना एक नंबर. आहे ना? हा, बोलू का? बोलव. बघा, खेळवणे. काय नाव आहे? खेळवणे. अरे, खेळावं का? अशी काय करती? अरे हराम खोरा त्या कळतंय का तुला काय ती तुम्ही काय म्हणते माहिती का? हा. काय म्हणते माहिती का? अरे काय लका लावलं त्या पोरीचा अपमान करू नका. किती ती बारीक पोरगी आहे तिच्या हाताकडे बघा त्या गवतीच्या अरे तिचा जन्म संक्रांतीला झाला काय म्हणून पहिली खेळावणी बोलू. अरे तिचा जन्म संक्रांतीला झाला म्हणते तुमच्या तिघाला काय म्हणती काय म्हणते पाहुणा हा. तिळगुळ घ्या गोड बोला अरे हराम खोरा तिळगुळ खावा बोलावती अरे तशी नाही म्हणत ती व्यंग आहे तिच्या हाताकडे नका बघू तिच्या मनातल्या भावना बघा ती तुम्हाला भोपाळ म्हणून दाखवते तुम्ही शांतपणे ऐका उठी उठी गोपाळ बाई धन्य आहे तुमच्या घराण्याच्या अहो, झालं काय? हे असं म्हटल्यानंतर त्याला कसं आहे का हा, तुला मी सवय आहे बरं जेवण मला सांगा तिला स्वयंपाक वगैरे करू. अहो, एक नंबर बनवते. ती चपात्या वगैरे 7 पडद्याची चपाती बनवते. 7 पडद्याची 7 पडद्याची. बरं लागतं कुठल्या हातात करते? अहो, ते हाताने करते ना. ते का करत ती काय झालं? पहिला लग्नाची काय गरज आहे बाई लग्न करायचंय तिचं. सारखा दणका चालूच आहे बरं झालं रस्त्याकडे तुमचं घर अहो, आहे आहे ना. या रस्त्याने नेहमी आमचं जाणं येणं असतं जाणं आहे ना? समजा आम्ही 2-4 मित्रमंडळी भोकाळाला तुमच्या घरी जेवाय आलो या की. आणि मुलींच्या हातामध्ये चपाती दिल्या मुलगी वाढणार कशी कशी? पाहुणं बाई तुमचा काळ्या करतो जाऊ. लागलं तिच्या हातात दिलं तरी चालेल चालेल. पण चुकून तिच्या हातात चटणी देऊ नका काहीतरी लावलं काय नाही ना? नाही बाई मला सांगा तुम्हाला त्या पोरीची सवय सोडायची का? सोडायची. आपल्याला डॉक्टर आहेत. आहेत ना? सगळ्यांच्या सवयी सोडतो अहो, बोलवा ना लवकर मग. लगेच बोलतो डॉक्टर ठोके ओके? ठोके डॉक्टर ओके. हा एक काम करा हो. बाईला असा उपाय सांग की असा हात बंद झाला पाहिजे बरं लय सोपं आहे सोपं बाई सोपं सांग ना. लक्ष काय नाही का लय सोपं आहे खलबत्तीचा ठोका घ्यायचा बरोबर आहे ना? तो चुली घालायचा चुलीत घाला. लाल गरम झाला झाला. तिच्या हातात द्यायचा आता तिच्या. हा मग मग काय काय? बाई असला उपाय करू नका नाही नाही. पण बाई तुम्ही 2 लग्न मोडली बरं का मोडली अजून 2 गाडी तिसऱ्या भावासाठी अशी मुलगी दाखवा बाई पोरग साधं सुद्धा नाही पोरग आचारी लय भारी स्वयंपाक बनवतो तुमच्या पोरीला कसला त्रास नाही हा तिच्यासाठी एखादी सुंदर मुलगी दाखवा हा द्या म्हणून सोडाय सांग माझी बॅटरी चार्जिंग झाल्यावर कुठं
अशी करते म्हणजे दिवसा दिसते ना तिला दिवसा दिसते हो. मग कशाला टेन्शन घेताय नाही ना. सतीश पोरगी आपल्याला पसंत आहे वहिनी म्हणून पोरगी मला पसंत आहे पण ती आंधळी आहे. काय उद्याचं काय टेन्शन घेतो ती उसा दिसा दिसतंय दिसतंय. फक्त रात्री तिला संडास लागली की तिचं दुकान तोडू बरं, तू तसं कसं काय बोलू नको. हक्काची बायको आहे. आकाची बायको आहे. तू चाल. रोकलेला का चहा नाही का? मोडलं तुझं सुद्धा मोडलं माझ्या मुलीची पिशवी त्याचं आहे. मोडलं माझं मोडलं त्याचं मोडलं नाही बाई काय झालं? तीन लग्न मोडली मुली का? मग काय आता तुम्ही काढताना पूर्ण काढलं काय आता आम्हाला दाखवायला रे काय ओळख नाव घे बाई तीन लग्न मोडली मोठी होय. चौथा कडे आमचा राहिला राहिलेत का आपण? यंदा तर त्याचं लग्न नाही लावलं नाही लावलं. तर ते उद्या आमच्यावर सुरुवात करायला सिच्युएशन इज व्हेरी डेंजरस बाई म्हणजे यंदा वाजवायचं. आम्हाला वाचवा वाचले वाचवा लग्न ठरवा अरे बाई साधं सुद्धा घरा नाही पहिलवानाचं घरा नाही अवघड झालं ना. हो. माझी मुलगी सुद्धा पहिलवान आहे, पहिलवान. काय बोलताय माझी मुलगी हा. वाघीण आहे, वाघीण. बघा बघ म्हणजे बाई तुमची मुलगी काय किती वाघिणीसारखी. पण मला एक सांगा बाई हा. मुलीच्या वेळेला तुम्ही जंगलात गेला तर का वाघ घ्या? अरे वाघ कशाला घरी यायला पाहिजे वाघीने म्हणते. अरे वाघीण म्हणजे ती स्वभावानं वाघीण आहे तिचा काय बाप वाघ आहे का बाप वाघ नाही मग बाई फक्तच होते काय ती काय आता विचार करून बोलायचं तिला सगळं. का बरं? तिला एवढं सुद्धा सण होत नाही. कळलं का? एवढं. एवढं एवढं. अहो बाई आमचं एवढं नाही नाही बारके आहे. पण मग अरे मनाचं नाव घे ना माझं मन किती मोठे माहिती आहे तुला बाई बोलू का? मोठ्या मनाचा माणूस आहे दिसले की? हा तुम्ही मुलगी बोलून घ्या अगं कोमल. ऐकूनच बोलावं त्यासाठी नाही मला अशी दाखवली तुला अशी दाखवली त्याला आंधळी दाखवली त्याला चांगली बोलावं त्याची म्हणत विचित्र आहे बाबा काय रे खरजुल्या कुत्र्याच्या नशिबातच निवड म्हणजे यो, खरजुला डॉनी, डॉनी, न्यू. कुत्रा वहिनी. तुझ्यासाठी पोरगी बघितली पोरगी आहे पैलवान आणि बाईला सांगितलंय काय तुझं खानदान पैलवान किती खाला चालेल खानदानी पैलवान की तू एक काम कर पोरगी पहिली बघून घे लगेच मला चालू कर कशी वाटली पाय लागू लागले. पोरगी बघाय आपण आलोय तिच्या पाया पडतो का ती लगेच आरसा घेऊन तुला महाराज लग्न झाल्यावर तसं नाही करायचं लाडानं बोल प्रेमानं बोल लाडानं म्हणजे बारकेला मुलासोबत बोलतो तसं होईल. हा तसं येतंय की मला? येतंय का बोल बोल बोल. इकली, इकली. वा आधी बघू. आहा. आली. आली वा गुलू, 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 गुलू. आहा. कुचू, कुचू, कुचू. काय करतोय तू लगेच नको कुची कुची करू तो वरण घालून आपलं कुची कुची काय करतोय तू काय? तसं नाही करायचं मग? तू एक काम कर काय रे? तिच्यावर इम्प्रेशन काढायचं ना हा. तिला मर्दानी पवित्र तयार कर मारताना. मर्दानी पवित्र मर्दानीच ना बहुतेक. बहुतेक जातो बाबा मागे. वस्ताद, लगा थांबवले का कुस्तीला? लगा चांगली मुलगी धावली का नाही आता? तिचे कपडे काढा की. हा, तिचे कपडे कुस्ती आहे. ए, बावळाचा. अरे, पुरीचे कपडे काढायला होतो होय. पुरीची कपडे नसतात काढायची. रे जितू हा. तरी मी हे विचार करतोय काय रे? काय रात्री 12 वाजता मातीची टिकून काढली अरे, काय लावले तुम्ही? अरे, कुस्तीचा नियम काय असतो? पुरीला कॉस्ट्युम असतात की. तू नीट फक्त खेळ. बोल. हा, तसा. आणि वाटेल निघालं. एक तर तू तरी पण नाही मग मी तरी पण. ए, छकडी आहे. छकडी आहे.
हा कुठलं रे? हे सांगितलं अरे मी नाही का तो शाळेच्या मागे नाही, तू 10 रुपये द्यायचे वाकवायचं. असं करत ते पण तसंच करत. हा, मला वाटलं असं मी करत. डाव दाखव, डाव. जमलं ना? अरे त्याला डाव दाखवायला लावला. तो असं गोल फिरवतो काय? अहो, ह्यो शेतात पंचोबाचा डाव आहे. आता सुना. तो डाव डाव नक्की आहे. त्याच्यामुळे सासू तुझ्या बरोबर आहे. बिलकुल. तिच्या आईच्या बोट फिरवलं तिच्या. अरे गेली होती ती कशाला शिवी दिली तिला जितू हा? ऑमलेट खातो का? आराम करा हे आमलेट खायला होते का कसं आणलं बाबा? सांगा ते थांब, मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे काय बोलतो? नाडी बघू जीभ दाखव नाही डोळ दाखव जीभ दाखव दात बघू अभिनंदन अरे तुझा पण राहिला तुमचा नाव काय होता तुमचं, हं? चिंबावलं बघ. पोरगीनं चिंबावलं आम्हाला. लय जबरदस्त आहे ते. गावात काय म्हणलं? हा, असा डाव असतो का? अहो, गावात आमचा विचित्र नाही. आम्ही पहिला पाहत नाही. मग? बोकांडी घेऊन पडतो. हा, त्या काय मुलं काय ते हो? मुलं भेटतात नाही. येतवी अहो, येत सुद्धा नाही तर. कालच्याच आमच्या गावची यात्रा जवळ आली आहे. बरं. 5-6 दिवशी यात्राची पहिले 2 कार्यक्रम तुमचं ठेवायचं आम्ही म्हणतोय. आमचं? राहिली गाणी आम्हाला दाखवा. हा. म्हणजे लगेच आपण व्यवहारालाच बसू. बरं, बरं, या चालतंय. पुस्तकात.